आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही महिला मंडळ असं का बसले, सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. मी आणि माझा मावस भाऊ विकास आम्ही निघालो गावाकडे जायचं कारण आम्हाला एक वस्तू न्यायची होती आणि ती द्यायची होती मामाच्या. ती वस्तू म्हणजे जेवणासाठी लागणारा झाऱ्या. मग जाताना विकासनं मस्तपैकी स्टिंग घेतला आणि ती स्टिंग पेत आम्ही निघालो घराकडच्या दिशेनं. चालूच होतो तेवढ्यात एक कांड झाला. कर्म करायला गेल्यास कांड होतो. जाता जाता गाडीतलं पेट्रोलच संपलं, त्यामुळे परत निघालो माघारी. पेट्रोल टाकला आणि डायरेक्ट घेऊन पोचलो मामाच्या घरी. कारण मामानं बांधलेला शेड आणि त्या शेडच्या होत्या सुहासनी आणि एवढं महिला मंडळ गोळा होईल पण तीच कारण आहे. मस्त जेवण करत त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मग म्हणलं आपण पण जेवून घ्यावं म्हणून आम्ही साईडला येऊन जेवण करून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आमच्या दत्तमामाची डिमांड होती की आम्हाला सगळ्यांना ब्लॉग मध्ये घ्यायचं. आम्हाला म्हणलं तुमचं ऐकायचं नाही मग ऐकायचं कोणा. मग सगळ्यांना लगेच ब्लॉग मध्ये घेतलं. ब्लॉग मध्ये घेऊन झाल्यानंतर सगळ्यांना टाटा बाय बाय केला आणि तिथनं हल्लो. कारण मम्मी आणि पप्पा दोघं पण तिथं असल्यामुळे जनावरांची काम करायला कोण नव्हतं. तसं उशीर तर लय झाला होता, पण जांभळ खाल्ल्याशिवाय जायचं नाही मनामध्ये ठरवलंच होतं. जांभळ खाल्ली आणि डायरेक्ट घेऊन पोचलो घरी. घरी आलो, पटापटा जनावरांची सगळी कामं केली आणि जनावरांची कामं करताना जे आपलं ड्रेसिंग असते ना एकच नंबर. भिकारी सुद्धा आपल्या पुढे फेल. मग थोड्या वेळा रात्र झाली आणि रात्र झाल्यावर पुन्हा एक कांड झाला. हमारा तेल सब गया है. आता तेल संपले तरी मी टॉपचा विषय. टॉपचा विषय गाडी टाकलं चाललोय घेऊन, सुट्टी नाही. टाकलं गेलो गावात, तेल टाकलं, दूध घातलं आणि आई घातली. आज काहीतरी माग काळ आहे. काळ किती बी असू द्या, डायरेक्ट येऊन पोचलो मामाच्यात आणि पोचले येऊन भिडलो वाढायला. वाढतच होतो तेवढ्यात वाढता माझी नजर गेली सरकारवर. सरकार म्हणजे आपलं भाचं सरकार हो. मग सगळ्यांना जेवण वाढून झाल्यानंतर आम्ही पण बसलो जेवायला. पद्धतशीर मध्ये जेवण केलं. ती सगळं झाल्यानंतर घेतली गाडी पुजायला. गाडी घेतली होती भाऊजींनी आणि घेतल्यापासून आता तिकडे आली होती, त्यामुळे आता चालू होतं पूजा. मामीनं आणि आजीनं घेतली गाडीची पूजा करून. घेतलं देवाचं नाव आणि मामीनं फोडला नारळ. पूजा वगैरे सगळं चालू होतं. तेवढ्यात दिसला मला एक बेडूक जी की खांद्यावर बसला होता. त्या बेडकाला मी हळूच डोचवलं. पूजन वगैरे सगळं झाल्यानंतर सगळ्यांनी फोटो वगैरे काढलं गाडी सोबत. ही सगळं तर चालूच राहणार. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर फॉलो तेवढं नक्की करा. भेटू अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.